कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी सूत्रांची माहिती. तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. राजधानी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात शिंदे पवारांकडून एकमेकांचं कौतुक. पवारांनी गुगली भल्याभल्यांना त्यांची कळत नाही, शिंदेंचं मिश्किल विधान. तर शिंदेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा आनंद. पवारांकडूनही स्तुतीसुमनं. भाजप आणि मनसे पक्षाची तन मन धनाची युती. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या ते घरी गेले त्यात नवल काय, सामनातून खोचक टोला. आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदे यांचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. तर बैठकीत आमदारांना बोलावलंच नव्हतं. जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच निमंत्रण, अजितदादांची स्पष्टोक्ती. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंचा माजी आमदार वैभव नाईकांना फोन. ठाकरेंनी नाईकांच्या एसीबी चौकशीची माहिती घेतली. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईकांकडून एसीबीकडे कागदपत्र सादर. ठाण्यात माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगड यात्रेचा महोत्सव. शिवसेना शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने येणार. श्री मलंगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आरती. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान. नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर अनेक मंत्र्यांची नाराजी. पीओपी मूर्ती विसर्जन बंदी विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार. ईव्हीएममधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश. ईव्हीएम पडताळणी धोरण आखण्याची मागणी करण्याच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी. भाजपच्या महेश बालदींची आमदारकी धोक्यात. ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत हायकोर्टात आव्हान. बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश. राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी. पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं. सूचनेनंतरही पटेलांचं भाषण सुरूच. भारतीय लष्कराविरुद्धच्या अपमानास्पद विधानाप्रकरणी राहुल गांधींनी यूपी कोर्टाचं समन्स. 24 मार्चला सुनावणी होणार. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता खटला. राज्यातील महिला बचत गटांना हक्काचे विक्री साधन उपलब्ध होणार. मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार. 1 कोटी लखपती निधी करण्याचा संकल्प. सोयाबीन पाठोपाठ तुरीचे दरही कोसळले. नागपूर कळमना बाजार समितीत तुरीला 6,700 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघेना. उन्हाळी कांद्याचा हंगाम लांबल्यामुळे दरात वाढ. घाऊक बाजारात कांद्याची 25 ते 32 रुपयांनी विक्री. मागील महिन्यापासून दर चढेच. पाटी प्रवेशाची सोडत जाहीर. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई होणार. शिक्षण आयुक्तांच्या शाळांना इशारा. राज्यात आतापर्यंत 3,05,159 अर्ज. ही पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. पर्वणी साधण्यासाठी कोट्यावधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल. पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखांहून अधिक भाविकांचं महास्नान. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत 1 पोलीस जवान शहीद. पालकमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. शहीद जवानाच्या कुटुंबियांना शासनाकडून 2 कोटींची मदत. 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर. नवख्या हर्षित राणाला भारतीय संघात स्थान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.